शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या यूट्यूब चॅनलवरती. तर शेतकरी बंधूंनो, आपली जी काही तूर पीक आहे ही आता शेंगाच्या आणि फुलाच्या अवस्थेत आहे. शक्यतो 90% ही शेंगाच्याच अवस्थेत आहे. तर मित्रांनो, या टप्प्यात आपल्याला फवारणी करायची आहे. तर मित्रांनो, फवारणीचा कोणती करायची आहे, कोणत्या टायमाला करायची आहे, तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही तो जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, ह्या तुरी पिकावर आता फवारणी करायची आहे. पण आपण फवारणी कशाने केली पाहिजे? का पाठीवरच्या पंपाने केले पाहिजे, का ड्रोनना केले पाहिजे, का STP ना केले पाहिजे? तर मित्रांनो, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी बंधूंनो, सद्यस्थितीत काय झालं, आता जो काही आपण जर स्प्रे पंपाना किंवा पाठीवरच्या पंपाना जर फवारणी केली, तर मित्रांनो, आपल्या समजा तूर जर 7-8 एकर असली तर आपल्याला किती टाइम लागेल की फवारणी होणारच नाही. आणि त्यातले त्यात तूर ही पूर्णपणे पॅक झालेली असते, दाटलेली असते. त्याच्यामुळे माणसाला त्यात जायला अडचण येते. दुसरं म्हणजे आपण तुरीमध्ये काय डायरेक्ट ट्रॅक्टर घालू शकत नाही फवारणीसाठी, STPचा सुद्धा. तर मित्रांनो, आपण अशा टायमाला फवारणी कशाने केली पाहिजे? तर मित्रांनो, त्याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आपण ड्रोननं फवारणी केली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या तुरीवरती आपण जी काही काल ड्रोननी फवारणी केली, तर त्यामध्ये आपण कोराजन आणि 0050 आणि त्याच्यासोबत ॲमिस्टार हे 3 जे काही कॉम्बिनेशन आहे याची फवारणी केली. तर मित्रांनो, आपण ड्रोनना फवारणी केल्याचा काय फायदे होऊ शकते? मित्रांनो, सर्वप्रथम म्हणजे आपला टाइम वाचतो. दुसरं म्हणजे आता या टप्प्यात ज्या काही तुरीला शेंगा व फुलं आहे ते पूर्णपणे बघू शकता तुम्ही, ते पूर्णपणे असे वरती लागलेले. आणि त्याच्यामुळं जो काही आपण फवारणी करतो ते फवारणीचं जे काही पाणी आहे किंवा औषध आहे ते पूर्ण आपल्याला डायरेक्ट आपल्या शेंगावरती पडलं पाहिजे, जेणेकरून जे काही शेंग पोखरणारी आळी आहे किंवा मग जे काही सकाळी सकाळी धुकं येतं त्याच्यामुळं तुरीची जे काही फुलं आहे त्याची गळ होती. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित असं बुरशीनाशक घेऊन फवारणी करायची आहे. आणि आपण या फवारणीमध्ये 3 कॉम्बिनेशन एकत्र वापरल्यामुळे आणि त्यातल्या त्या ड्रोनने फवारणी केल्यामुळं जे काही आपलं व्यवस्थित अशी फवारणी झालेली आहे. आणि मित्रांनो, शक्यतो ड्रोनना फवारणी केल्यावरती काय होतं, जेव्हा आपण ड्रोनना फवारणी करतो ते जे पूर्णपणे औषध आहे ते पूर्णपणे कव्हरेज भेटतं आणि व्यवस्थित असा रिझल्ट आपल्याला बघायला भेटतो. तर मित्रांनो, या तुरीवर आपण साधारणपणे 2 फवारणी हे ड्रोननाच केले आहे. तर मित्रांनो, ड्रोनचा दुसरा फायदा म्हणजे आपल्याला औषध हे कमी लागतं. कमी औषधात जास्त वावरे जे काही रान हे आपलं फवारण होतं. दुसरं म्हणजे टाइम वाचतो. तिसरं म्हणजे खर्च वाढतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनुष्यबळ हे कमी लागतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या ज्यांना कोणालाही ड्रोनना फवारणी करायची असली किंवा ड्रोनना काय फायदे होते, औषधं मारल्यामुळे काय फायदे होते याविषयी आपण सविस्तर माहिती यामध्ये बोललेलं आहे. तर इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.